यानंतर बघूया पुढची बातमी। काँग्रेस राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस राष्ट्रवादीनं हव्या तितक्या जागा द्याव्यात, आपण एकही जागा लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। असं झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरही येणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं। ओवैसींच्या या भूमिकेचं प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलंय। पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से, शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि एमआईएम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो, मेरे को एक सीट भी नहीं चाहिए। यानंतर बघूया नालासोपाऱ्यातली बातमी। नालासोपारा इथे एका 13 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। हजैफा नागोरी असं या मुलाचं नाव असून तो नालासोपारा इथल्या रश्मी रेसिडेन्सीमध्ये राहत होता। इमारतीच्या गार्डन मधल्या झोपाळ्याला गळफास घेऊन या मुलानं आत्महत्या केली आहे। हजैफा हा वसंत नगरी इथल्या सेठ विद्या मंदिरातला 8वीत शिकणारा विद्यार्थी होता। धक्कादायक म्हणजे या मुलानं आपल्या आत्महत्येची संपूर्ण योजना बनवली होती। त्यानं आत्महत्येचं ठिकाण, वेळ या सर्वांची वहीमध्ये नोंद केली होती आणि कशा प्रकारे आत्महत्या करणार हे सुद्धा लिहून ठेवलं होतं। याची चित्रही त्यानं वहीमध्ये काढून ठेवली होती। हा मुलगा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचा आणि त्यामुळेच मुलांचं मानसिक स्वास्थ्य, इंटरनेटचे दुष्परिणाम यावर पुन्हा एकदा प्रकाश होत पडलेला आहे। बातमी आहे वसईमधली। वसईमध्ये एका भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोनं स्कूटीला धडक दिली। या भीषण अपघातात सुदैवानं महिला बचावली आहे। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या अपघातात टेम्पो अगदी महिलेला घासून निघून गेला। यानंतर महिलेचं स्कूटरवरील संतुलन ढासळलं आणि ती खाली पडली। दैव बलवत्तर म्हणून ही महिला वाचलेली आहे। या दृश्यांमध्ये जर बघितलं तर सीसीटीव्ही मध्ये आपल्याला हा सगळा थरार लक्षात येईल। बातमी भिवंडीमधली। भिवंडीमध्ये इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा तडफडून मृत्यू झालाय। भिवंडीतल्या आसबीबी रोडवरील फ्रँक रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून कांचन गुप्ता या महिलेचा मृत्यू झालाय। कांचनला बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बाळंतपण नीट व्हावं म्हणून तिला पहिलं इंजेक्शन दिलं गेलं। त्यानंतर लागोपाठ 2 इंजेक्शन्स दिली गेली। त्यानंतर कांचन बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे। सध्या कांचन यांचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं गजाआड केलंय। पिंपळगाव बसवंत परिसरातून नाशिक शहरामध्ये अवैधरित्या लाखो रुपयांची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान 66 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान दारू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तसंच दारूनं भरलेला ट्रक पळवून नेण्याचाही प्रयत्न केला। मात्र नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या टोळक्यांना गजाआड केलंय।